त्या पहाटे एक शेतकरी रानात डबकं घेऊन जात असताना त्याला दौलती काकांच्या जरा पुढच्या शेतात कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेले डोकीचे 2 तुकडे दिसले. त्या तुकड्यांजवळच एक फाडलेली पिशवी पडली होती. ते शेतकऱ्यानं नंतर दगड मारून त्या कुत्र्यांना दूर पळवलं. ते तुकडे इतर शेतकऱ्यांना दाखवले तेव्हा तिथे गाव गोळा झाला होता. जो तो सांगत होता की आरानी पुन्हा कोणाला तरी तोडलंय. तरी आता त्या दोन्ही कवटीच्या तुकड्यावर काहीही नव्हतं. फक्त दाट काही केस होते. त्या कवटीवर मुंगळे आहेत हे ते केस दर्शवत होते. तरी जेव्हा त्या दोन्ही कवट्या एका रामोश्यानं जोडल्या तेव्हा तो मुंगळे आहे हे गावाला कळलं. तेव्हा आमच्या मांजरीवाडीला कळेना की हा मुंगळ्या त्या आराच्या हद्दीत कशासाठी गेलेला होता. रुहीला अगदी पहाटे पहाटे तिच्या नकळत पडल्या पडल्या जागेवर डुलकी लागली होती. तरी तिला त्या गाढ झोपेत ऐकू आलं, रुया म्या आलोय, दार उघड रुया. ती एकदम दचकली, उठली तर खरंच तिच्या वाड्याच्या दारावर अनेक माणसांच्या बोलण्याचा गलका तिला ऐकू आला. तिच्या वाड्याचं दार जोरजोरानं खडखडवलं गेलं. तसं रुहीनं पळत जाऊन दार उघडून बघितलं तर त्या गावकऱ्यांनी आणलेल्या टोपलीत तिच्या प्राणप्रिय नवऱ्याच्या डोकीची 2 छकलं जोडून ठेवली होती. मुंगळ्यानं रात्री दारूच्या बाटल्या नेलेली ती पिशवी फाटून त्या टोपलीत बघून ती मुंगळ्याच आहे हे तिला सांगत होती. आणि रुही त्या टोपलीकडे बघत असताना ती एकदम आपल्या ओटीपोटावर हात ठेवून जोरात किंचाळली, आई ग, आणि ती कोसळली. त्यावेळी तिला जाणवलं तिच्या ओटीपोटातून भयंकर वेदनांचा आगडोंब उसळून तिच्या मांड्या रक्तानं भरून गेल्या. ती डोळे फिरवून आकडी आल्याप्रमाणे थरथरत तशीच सगळ्यांसमोर ताठ होऊन पडली होती. बस्त्याला जेव्हा आपल्या जावयाचं आकरीत कळलं तसा तो त्या धक्क्यानं एकदम शुद्धीवर आला होता. त्याला क्षणभर कळेना हे सगळं काय चाललंय. आता 3 महिन्यांपूर्वीच आपला तरणा-ताठा पोरगा गेला आणि आता जावई. आपली रुया अशी ताठ होऊन पडली आहे आणि हे सगळं त्याला आणि तानीला फार फार धक्कादायक होतं. रुहीला ताबडतोब शिरगुप्पीच्या दवाखान्यात नेण्यात आलं होतं. आपल्या पतीच्या मृत्यूचा धक्का बसून तिचा गर्भपात झाला होता. मुंगळ्याबरोबर त्याचं पोरसुद्धा गळून गेलं होतं. आमच्या सातमाईंच्या वाड्यात जेव्हा मुंगळ्याबद्दल हे सगळं भयंकर धक्कादायक समजलं त्यावेळी माझी आजी, आत्या, माझी आई, सगळ्या काकू, अगदी इरली काकूसुद्धा आपलं मोठं पोट सांभाळत रुहीला भेटायला शिरगुप्पीच्या दवाखान्यात गेले होते. त्यावेळी रुहीची ती केविलवाणी अवस्था बघून माझ्या आजीच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलं होतं. चांगली रुही माणसाची ओळख घालून भ्रमिष्ट झाली होती. तिच्या डॉक्टरांचं म्हणणं होतं की पतीच्या मृत्यूचा इतका जबरदस्त धक्का तिच्या मेंदूला लागलाय त्यामुळे तिच्या सगळ्या संवेदना गोठून गेल्या आहेत. त्यामुळे तिला लवकरात लवकर मुंबईच्या एखाद्या मोठ्या दवाखान्यात मेंदूला शॉक ट्रीटमेंट देणं म्हणजे मेंदूला लहान लहान विजेचे झटके देऊन त्या मेंदूच्या संवेदना पुन्हा जागृत करणं हे करणं जरुरीचं आहे. आणि बस्त्याने लगेच रुहीला मुंबईला न्यायचं ठरवलं होतं. मुंगळ्याचे ते दोन्ही कवटीचे तुकडे धर्म्याला ज्या ठिकाणी अग्नी दिला होता त्याच बांधावर जाळले गेले आणि नंतर सातमाईंच्या मांजरीवाडीतलं मुंगळ्याचं अस्तित्व खऱ्या अर्थानं संपून गेलं होतं. जाताना बिचाऱ्या मुंगळ्याला रुही तू खूप सुंदर आहेस असं सुद्धा तिला सांगता आलं नव्हतं. आपला तो मोठा धनाचा हांडा, आपला मोठा वाडा, आपली सुंदर पत्नी, आपला लाडका रामश्या या सगळ्यांनाच तो आपल्या अतिलोभामुळे घालवून बसला होता. म्हणून प्रत्येक माणसानं आपल्या क्षणभंगूर जीवाचा विचार करून आपल्या आशा आकांक्षा मर्यादित ठेवून मागावं. तसंच नेहमी एखादी गोष्ट साध्य करताना दुसऱ्याच्या मनाचा त्यावेळी थोडाफार विचार करावा म्हणजे त्याला जाताना तरी काही चांगल्या कृत्याचं पुण्य आपल्या गाठीला बांधून नेता येईल. आता आमचा मुंगळ्या कुठलं पुण्य आपल्या गाठीला मारून निघून गेला होता देव जाणे. ह्यावेळी तानीच्या सांगण्यावरनं त्या रात्री मुंगळ्या लंगड्या खिन्नाच्या वाड्यावर त्याच्या आईची रानडुकराची जेवणावळ असल्यामुळे दारू घेऊन त्याच्या वाड्यावर त्या जेवणावळीला गेला होता. हे ऐकून आम्हा सगळ्यांना एकच प्रश्न पडला होता की जर मुंगळ्या किन्ना काकांकडे जेवायला गेला होता तर मग तो आराच्या हद्दीत कशासाठी गेला. आणि आता मुंगळ्याच्या मृत्यूच्या संशयाचं बोट किन्ना काकांकडे रोखलं गेलं होतं. तेव्हा बस्त्या संतापानं पेटून निघाला होता. त्यानं घाईघाईनं रुहीला मुंबईच्या दवाखान्यात ठेवायची सोय करून किन्ना काकांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवली होती.
तेव्हा मुंगळ्याचा आणि बस्त्याचा मित्र असलेला तो फौजदार सरळ किन्ना काकांना धरून पोलीस स्टेशनवर घेऊन गेला होता. त्यावेळी दुमी आणि गंगी काकूनं रडून रडून सगळा वाडा डोकीवर घेऊन मृत मुंगळ्याला शिव्यांची लाखोली वाहिली होती. परंतु नंतर किन्ना काकांच्या उलटसुलट चौकशीत सिद्ध झालं की त्या दिवशी कुठलंही डुक्कर मारलं गेलं नव्हतं, तर त्या दिवशी आराच्या हद्दीत गेलेल्या त्या 3 धनगरांची मुंडकी बांधावर जाळली गेली होती. तसंच किन्ना काकांच्या वाड्यात कसलीही जेवणावळ नव्हती किंवा मुंगळ्या तिथे गेलाही नव्हता. तरीही पोलिसांनी किन्ना काकांचा वाडा, त्या मुंगळ्यानं नेलेल्या दारूच्या बाटल्या किंवा दुसरा कुठला अन्य पुरावा मिळतोय का हे बघण्यासाठी संपूर्ण वाडा तपासून बघितला. आजूबाजूचा परिसरही तपासून बघितला, पण त्याच्याविरुद्ध कुठलाही पुरावा पोलिसांना सापडलेला नव्हता. तेव्हा आपण निर्दोष होत हे सिद्ध करण्यासाठी मुंगळ्याला शिव्या घालत किन्ना काकांना त्या पोलीस अधिकाऱ्याला भरपूर पैसे चारावे लागले, तेव्हा ती सगळी त्यांच्याबद्दलची चौकशी थांबली होती. हे सर्व झाल्यानंतर किन्ना काकांनी मुंगळ्याच्या वाड्यावर जाऊन बस्त्याला भरपूर शिव्या घातल्या होत्या. इथे मुंबईला रुहीजवळ तानी आणि 2 धनगर होते. मुंगळ्याच्या एका लहानशा महत्त्वाकांक्षेमुळे, तसंच त्यांनी परसू आणि राणीच्या मनाचा विचार न केल्यामुळे त्याच्या सगळ्या कुटुंबियांची आणि स्वतः त्याची वाताहत झाली होती. त्यावेळी कोणालाच माहिती नव्हतं की त्या रात्री मुंगळ्या कोणाकडे जेवायला गेला होता. त्यावेळी राणी आणि परसूबद्दल कोणाच्या स्वप्नातही कसलीच शंका आलेली नव्हती. आमच्या सातमाईंच्या वाड्यात नेहमी खळखळून गालाला खड्या पाडत हसणाऱ्या रुहीबद्दल सगळ्यांना अतिशय वाईट वाटत होतं. आमच्या गुरुजींनी मुंगळ्याला ताठ उभं राहून आपल्या पद्धतीनं श्रद्धांजली दिली होती. चांगली रुही 2 महिन्यांनंतर मुंबईच्या त्या दवाखान्यातनं ठीक होऊन आपल्या वाड्यात आली. पण त्यावेळी माझी आजी किंवा आत्या तिला भेटायला मुंगळ्याच्या वाड्यावर गेल्या नव्हत्या. आता त्या धनानं भरलेल्या मोठ्या वाड्यात बस्त्या, रुही आणि तानी एखाद्या जिवंत प्रेताप्रमाणे राहत होते, तर त्या बस्त्याकडे बघवतही नव्हतं. बस्त्याने त्या वाड्याच्या पहारेकऱ्याला, काळूरामला आणि बाकीच्या धनगरांना परत पाठवून दिलं होतं. माझी आजी रुही तिच्या इतक्या जवळ होती तरी पुन्हा कधी तिला भेटायला म्हणून गेली नाही. तसं माझी आजी किंवा आत्या कोणाच्या दारी जाऊन खोट्या दुःखाचा देखावा करणाऱ्यापैकी नव्हत्या. आणि मुंगळ्याबद्दल रुहीकडे 4 सांत्वनाचे शब्द बोलावेत एवढ्या जवळचाही तो आमच्या वाड्याला नव्हता. मुंगळ्या धनगरानं आमच्या वाड्यातून 4 भाकऱ्या मागून खाल्ल्या आणि नंतर तो त्या खाल्ल्या अन्नावर हागला, असं म्हणून आमचा वाडा मुंगळ्याला विसरून गेला होता. परंतु एकदा संध्याकाळी सर्वजण ओसरीवर बसून गप्पा गोष्टी करत असताना माझी आजी रामदास काकांना म्हणाली होती, रामदास, या आराला कोणीतरी थांबवायला हवं रे, नाहीतर आपली मांजरीवाडी शिल्लक राहणार नाही बाबा. त्यावेळी रामदास काका म्हणाले होते, आये, आपल्या आराला आपल्या गावच्या माणसांची ओळख आहे. त्यांनी आत्तापर्यंत फक्त धनगरांना आणि चुकून त्याच्या हद्दीत गेलेल्यांनाच तोडलं आहे. परंतु गावच्या त्या 2 शेतकऱ्यांना सोडून त्यांनी कधीच कोणाला तोडलेलं नाही. आजी पटकन म्हणाली, मग रामदास, अन्नी? आणि काका गप्प झाले. तेव्हाच आजीच्या बाजूला बसलेले आमचे गुरुजी चटकन म्हणाले होते, आजीबाई, मला वाटतं आपल्या आरापंताच्या नावावर कोणी आपलं जातीवैर काढून ते त्यांच्या नावावर खपू बघत नाही आहे ना. याची गावानं नीट चौकशी करावी. माझ्या मनात एक शंका आहे, त्या रात्री दारूच्या बाटल्या घेऊन तो मुंगळ्या आराच्या हद्दीत खास गेलेला नव्हता, तर तो कोणाच्या तरी घरी गेला होता आणि तिथे त्याचा खून होऊन नंतर त्या बाटल्या आणि त्याचं धड आराच्या भिंतीआड फेकलं गेलं आणि त्याची ती मुडक्याची 2 छकलं दौलतीरावांच्या शेतात फेकून देण्यात आलेली असावीत. हे ऐकून आजी म्हणाली, अहो गुरुजी, आराच्या हद्दीत गेल्यानंतर तो त्याची मुंडकीच कापून हद्दीबाहेर टाकतो, तसं त्यांनी मुंगळ्याचं मुंडकं बाहेर फेकलं. तसे गुरुजी आपल्या विडीचे 2च झुरके घेऊन म्हणाले, पण आजीबाई, नीट पाहता आरापंत कुणाचं मुंडकं तोडून बाहेर फेकतात, पण मुंगळ्यारावांच्या मुंडक्यावर कुऱ्हाडीचा घाव घालून त्याची 2 छकलं करण्यात आली होती. हे सगळं संशयास्पद नाही आहे का? म्हणजेच कुणीतरी मुंगळ्यारावांचा खून करून तो आरापंतांच्या नावावर पचवला आहे. हे ऐकून आमचा वाडा गुरुजींच्या त्या सिद्धांतावर स्तब्ध झाला होता. तेव्हा आजी हलकेच म्हणाली,
गुरुजी, आमचा किन्ना वाईट असला तरी मुंगळ्यानं त्याने तोडलं नाही आहे याची मला खात्री आहे. आणि गुरुजी, गाव तिथे महारवाडा असतो, तरी आमच्या मांजरीवाडीत कधी कोणी आपापसातलं वैर असं परस्पर खुनाखुनी करून काढलेलं नाही. हे आराचंच काम आहे. तरी मी म्हणते, धनगर ही सुद्धा माणसंच आहेत ना. आता आमचा अन्नी का आराला अनोळखी होता? आपल्या मुलीच्या करणीची शिक्षा गावाला देत गावातली मधली जागा घेऊन तो आपली हद्द करून बसलाय. आता जर तिथे कोणी चुकून माकून गेलं तर त्याचं हे असं तोडणं सुरू होतं. आजीचं ते बोलणं ऐकून गुरुजी दुःखानं म्हणाले, आजीबाई, आमचे आरापंत एक सज्जन ग्रहस्थ होते आणि त्या भल्या ग्रहस्थांच्या या शोकांतिकेबद्दल मला नेहमीच सहानुभूती आहे. त्यावेळी आम्हा कोणालाही माहिती नव्हतं की गुरुजींनी मुंगळ्याच्या खुनाचा अगदी योग्य तो तर्क काढलेला होता. त्या तर्कात फक्त राणी किंवा परसूचं नाव बसत नव्हतं इतकंच. तसं त्या दोघांबद्दल मांजरीवाडीत कुणालाही संशय आलेला नव्हता. कुणी त्याचा विचारसुद्धा केला नव्हता. तरी मला मात्र वाटलं ते काहीही असलं तरी बस्त्यानं आपल्या धर्माच्या दुःखाचा अगदी बाऊ करून आपल्याच मुंगळ्याचा घात केलेला होता. मुंगळ्याच्या चांगल्या रुहीकडे आता बघवत नव्हतं. ती अकाली म्हातारी होऊन गेली होती. तर म्हाताऱ्या बस्त्याच्या अंगावर आता त्याच्या सर्व वाड्याचा भार पडला होता. तसं बस्त्याला मुंगळ्याच्या वाड्यात पैसे अडकायची काही कमी नव्हती. फक्त आपली माणसं गमावण्याचं फार मोठं दुःख त्याचं हृदय पोखरत होतं. त्यात त्याला आपल्या लाडक्या पोरीची ती वेड्यागत झालेली अवस्था बघवत नव्हती. आता त्याला त्याच्या त्या हसऱ्या सुंदर पोरीजवळ बसून रडायची सुद्धा ताकद राहिलेली नव्हती. त्यात त्याची तानी सुकलेल्या विहिरीसारख्या आटून गेली होती. कधीकधी बस्त्याला वाटत असे की म्हणतात, गुप्तधन कधी पचत नाही ते बरोबरच आहे. त्या बामणाला तोडून मिळवलेले ते धन त्या कोणाला न पचता उलट त्याच्या वाड्याची वाताहत झालेली होती. ते धन त्या कोणाला पचलेलं नव्हतं. बस्त्या रुही आणि तानीची परिस्थिती बघत होता. आता त्याचं मनसुद्धा आतल्यात खातच होतं की त्यांनी धनासाठी तो बामण तोडला आणि आराच्या त्या मुलाप्रमाणे असलेल्या लवकुशला तोडलं. त्याच पापाची शिक्षा आता तो, तानी आणि रुही भोगत बसलेत. कदाचित तो आरास तर त्या सगळ्यांचा सूड घेत नाही आहे ना. तेव्हा आपल्या त्या विचारावर बस्त्या एकदम दचकला होता. जर तो आरा त्याचा असा सूड घेत असला तर त्याला स्वतःला, रुहीला, तानीला आणि रामश्याला सुद्धा धोका होता. तसा बस्त्यानं ताबडतोब उरणला जाण्याचा निर्णय घेतला. तसं तो तानी आणि रुहीजवळ बोलला तेव्हा रुही रडत पहिल्यांदा बस्त्याला म्हणाली होती की बा, मला इथून लवकर घेऊन चला. माझ्या मुंगळ्याच्या इथे खूप आठवणी जागोजागी साचून भरल्या आहेत. या सातमाईंच्या मांजरीवाडीनं मला खूप काही दिलं, तसंच माझ्याकडून खूप काही घेतलं. आणि बा, या देण्याघेण्याच्या व्यवहारात सातमाईंनी माझ्याकडून इथे राहण्याची जी किंमत घेतली ती फार मोठी आहे हो. एवढं बोलून रुही वेड्यासारखी रडायला लागली होती आणि बस्त्यानं लगोलग इथून जायचं ठरवलं होतं. तेव्हा सर्वप्रथम मुंगळ्यानं ज्या ज्या शेतकऱ्यांकडनं जमिनी विकत घेतल्या त्या सगळ्या शेतकऱ्यांना परत बोलवून त्यांना त्यांच्या जमिनी पुन्हा फुकट देऊन टाकल्या होत्या. तर किन्ना काकांचं ते बाभळीचं रान बस्त्यानं रुहीच्या सांगण्यावरनं आमच्या इटाचं अंभाराला देऊन टाकलं होतं. आणि एकदा बस्त्या बाहेर गेलेला असताना परसू एकदम रामशा वाड्यात आला आणि सरळ रुहीच्या बाजेजवळ जाऊन म्हणाला, धनगरने तू या मुळ्याला आरानं तोडलं, याचं मनान राणीला लय वाईट वाटते. पण राणीला भय आहे, तो आमचं गुपित कोणाला सांगणार नाही ना. तसं रुही उदासपणे म्हणाली, परसू दादा, राणीबाईनं माझ्या मुंगळ्याला भाऊ मानलं होतं. मी ह्यांची आणि सातमाईची शपथ घेऊन सांगते, माझ्या मृत्यूबरोबर तुझं ते गुपित माझ्याबरोबर जाईन. त्याआधी ते कुणाला बी कळायचं नाही. अरे तुम्ही दोघं सुखानं संसार करा. तेव्हा चांगल्या परसूनं रुहीबाई म्हणून तिच्या पायाला हात लावला होता आणि तो जायला निघाला. तेव्हा रुही त्याला पुन्हा म्हणाली, थांब परसू दादा. आणि कपाटातून कातळाच्या जमिनीची कागदपत्र काढून ती परसूच्या हातात देत म्हणाली, ही तुमच्या कातळाच्या जमिनीची कागदपत्र आहे. तू उद्या शिरगुप्पीला जा आणि ती शंकरेच्या नावावर कर. मी त्या कागदपत्रावर अंगठा उमटवायला शिरगुप्पीला येईन. हे ऐकताच त्या क्षणी आपण ह्या चांगल्या रुहीच्या ह्या अवस्थेला कारणीभूत झालोत या भावनेनं
परसूत तिथेच उभा राहून ओक्साबोक्शी रडला आणि ती कागदपत्र घेऊन नंतर तो रुहीकडे न बघता जड पावलांनी निघून गेला. तेव्हा अचानक रुहीला ते पूर्वीचे सगळे दिवस आठवले होते. तिच्या मुंगळ्याला जेव्हा ती कातळाची जमीन मिळाली होती तेव्हा एखाद्या लहान मुलासारखा त्याला झालेला तो आनंद तिला आठवला होता. नंतर त्याचं ते सतत त्या जमिनीत खपणं रुहीला आठवलं आणि तिला भयंकर रडू कोसळलं. त्यावेळी तो फक्त तिला एक स्वतःच्या कष्टाची झोपडी देण्यासाठी धडपडत होता आणि आता तिला सगळं देऊन तो स्वतःच निघून गेला होता. रुहीला वाटलं त्यावेळी त्या दोघांजवळ काहीही नसताना ती फक्त एकमेकांच्या मायेच्या आधारावर स्वर्गसुखात होती. पण नंतर त्या अभद्र लक्ष्मीच्या आगमनानं सगळं काही मातीमोल झालेलं होतं. रुही ते सगळं आठवून आठवून अगदी कासावीसून रडत होती आणि रडता रडता ती एकदम थांबली. तिला एकदम जाणवलं तिचा नवरा अगदी दूर उभा राहून तिच्याकडे बघून रडतोय. तेव्हा त्या भासानं मरणाच्या दुःखद वेदनांनी ती रडत मोठ्यांदा म्हणाली, "अहो, घराकडं परत यायचं नाही का? म्या वाट बघत होती ना." आणि रडता रडता ती बेशुद्ध होऊन पडली होती. तेव्हा खरंच त्या तिच्या खोलीच्या कोपऱ्यात उभा राहून तिचा मुंगळ्या तिच्याकडे बघत रडतोय हे तिला कळलं नव्हतं आणि नंतर तो भास संपला होता. या सर्वच वाईट घटना घडल्यानंतर बस्त्यानं वेळ न घालवता आपली गुरंढोरं आणि काही सामान उरणला आपल्या घरी पाठवून दिलं. आणि एकदा संध्याकाळी रुही एक लहान पिशवी आणि रामश्याला घेऊन आमच्या सातमाईंच्या वाड्यात आली. त्यावेळी आमच्या वाड्यातली सगळी मंडळी वाड्यात होती. आमचे गुरुजीसुद्धा वाड्यात होते. रुही आली तेव्हा ती अतिशय शांत होती. तिला बघताच आजीला आणि आत्याला तिच्याकडे बघून रडूच आलं. माझ्या आईचे सगळ्या काकूंचे डोळेसुद्धा पाणावले. त्यावेळी आमच्या इरली काकू आपलं मोठं पोट सावरत रुहीजवळ गेल्या, तिचा हात धरून म्हणाल्या, "ये ग बाळ रुही, ये." तसं रुही पुढे होऊन रामशाला खाली ठेवून माझ्या आजीच्या आणि सगळ्यांच्या पाया पडली. त्यावेळी ती जरासुद्धा रडली नव्हती. नंतर ती आजीची परवानगी घेऊन आपल्या रामशाला उचलून सातमाईंच्या पारावर गेली. तेव्हा आजी आम्हा सगळ्यांना म्हणाली, "तुम्ही कुणीही तिथे जाऊ नका. तिला त्या एकांतात सातमाईंच्या जवळ रडू देत, म्हणजे तिचं मन हलकं होईल." नंतर थोड्या वेळानं रुही रामशासह आत वाड्यात आली तेव्हा मात्र तिचे डोळे लाल झालेले होते. त्यावेळी तिच्या त्या सुंदर डोळ्यात इतकी व्याकुळता भरली होती की ती आम्हाला त्यावेळी स्पष्ट जाणवलेली होती. रुही अगदी थंडपणे माझ्या आजीजवळ येऊन म्हणाली, "आये, मी त्यावेळी त्या संध्याकाळी तुझ्या या सातमाईंच्या वाड्यात खाली हातानं आले होते आणि आता मी इथून खाली हातानंच जाणार आहे. पण आये, मी कधी सातमाईंच्या वाड्याचे उपकार विसरले नाही का मी कधीच तुम्हा कोणाचं वाईट इच्छिलं बी नाही. फक्त माझ्या नवऱ्याला मी दुखवू नये म्हणून मी तुम्हा सगळ्यांपासून लांब राहिले. आये, आता मी पुन्हा उरणला जाणार आहे. आये, मी जाण्यापूर्वी माझा रामशा वाडा तुझ्या नावावर केला आहे आणि त्याची कागदपत्र ह्या पिशवीत आहेत." तेव्हा माझी आजी काही बोलण्यापूर्वी रुही स्थिर नजरेनं तिच्याकडे बघत पुन्हा शांतपणे म्हणाली, "आये, मला माझ्या नवऱ्यावर कुणाचाच कसलाच कर्जाचा बोजा नकोय. त्यांनी आणि मी तुझ्या या वाड्याच्या खूप भाकरी तोडल्या. त्याची नेहमीच खंत त्यांना वाटत आली होती. त्या माझ्या मोगळ्यांच्या भाकऱ्याची ही कर्जफेड म्हणून मी त्याचा रामशा वाडा तुला देती. तशी त्या कातळाच्या जमिनीची कागदपत्र राणीबाईकडे आहेत." त्यावेळी माझी फार चांगली आजी रुहीवर न रागवता म्हणाली, "अगं पोरी रुही, अगं वाटेवरचे 10 वाटसरू जरा थांबून माझ्या वाड्यात येऊन भाकरी खाऊन जातात. त्या सगळ्यांकडनं त्या भाकऱ्यांची किंमत म्हणून मी काही त्यांचे वाडे घेतले नाही. तरी तुला जर तुझा वाडा कोणाला द्यायचा असेल तर तू ह्या गुरुजींना दे. निदान त्यामुळे या गरीब जीवाला निदान एक घर तरी मिळेल ग." तसं रुहीनं पुढं होऊन गुरुजींच्या पायाला हात लावला आणि नंतर ती तिथे जरा सरकून बसली. त्यावेळी आमचा सगळा वाडा तिच्याकडे बघत होता आणि अचानक आपल्या रामशाला पोटाशी धरून रुही जोरात रडत म्हणाली, "आये, तुला ती संध्याकाळ आठवती का? मला आत्ताही ती संध्याकाळ आठवती ग. मी आणि मुंगळ्या अशाच संध्याकाळी जोडीनं इथं आलो होतो. त्यावेळी हा रामशा माझ्या पोटात होता. तेव्हा आमच्या त्या 4 बकऱ्यांनी इथं गोंधळ घातला होता. आई, आज त्याच जागेवर मी बसले तरी आता इथं त्या बे करणाऱ्या बकऱ्या नाहीत का माझा मुंगळ्या नाही. आहे आता मी कोणासाठी जगू ग? माझ्या मुंगळ्याशिवाय मला जगायचं नाही.
फक्त या रामशासाठी मी आजपर्यंत मला थोपवून धरले. आये, मला फक्त स्वतःच्या कष्टाची एक झोपडी देण्यासाठी तो धडपडत होता आणि आता त्याचा वाडा माझ्याजवळ आहे, त्याचं पोर माझ्या हातात आहे, पण त्यो आता नाही ग. हे बोलताना रुही अगदी पाय घासत, डोक्यावर हात मारत, ओक्साबोक्शी रडत होती. तेव्हा आम्ही सगळेजण अगदी दगड होऊन निशब्दपणे तो आमच्या मनाला व्याकुळ करणारा आक्रोश फक्त बघत होतो, ऐकत होतो. कधीकधी कोणाचं दुःखच आभाळा एवढं मोठं असतं ना की त्या दुःखाला सांत्वनाचं पांघरूण घालताच येत नाही. थोड्या वेळानं रुही शांत झाली तेव्हा आत्यानं रामशाला घेतलं होतं. रुही उठून उभी राहत ती आजीच्या पायाजवळ आपल्या हातातली पिशवी ठेवत म्हणाली, आये, तू मला तुझ्या आनंदीसारखी आपली मुलगी मानलं. मग आय, ह्या नात्यानं माझी एक इच्छा पूर्ण कर. माझ्या मुंगळ्याला सातमाईच्या नावानं जेवण घाल. कारण आहे, माझा मुंगळ्या व्यावर्षी होता, त्याला आईबाप नव्हते, तर तू त्याची आई होऊन त्याला जेवण घाल. या पिशवीत रुपये आहेत. मुंगळ्याला तुमच्या मंगी काकूनं केलेले मटण आणि वडे लय आवडतात. आणि ती मंगी काकूकडे बघत म्हणाली, मंगे वहिनी, अगं तू माझ्या मुंगळ्यासाठी मटण आणि वडे करून घालशील ना ग. मंगी काकूंनी रडत रडत आपली मान हलवली होती तर माझी आजी ती रुपयांची पिशवी उचलत म्हणाली, रुया पोरी, मी माझ्या मुंगळ्या पोराला सातमाईंच्या नावानं गावजेवण घालीन. तेव्हा तू त्या जेवणावळीला इथं यायचं आणि तुझ्या हातानं सातमाईंना, झपाट्याला आणि मुंगळ्याला पान वाढायचं. रुया डोकं हलवत म्हणली, नाही आहे, मी उद्या उरणला चालली. मी ह्यापुढं मांजरीवाडीत कधीच पाऊल टाकणार नाही. एवढं म्हणून रुहीने आत्याकडनं रामशाला घेतलं आणि ती इरली काकूंना म्हणाली, वहिनी, तुझा साखा परत आला की मला उरणला लुगडं चोळीच्या खण आठवणीनं पाठव. मी साखाची आठवण म्हणून ते सांभाळून ठेवीन. मी वाट बघते बरं का. नंतर रुही काहीही न बोलता निघून गेली होती. मला आत्ताही हे सगळं लिहिताना ती सुंदर रुही डोळ्यांसमोर उभी राहतीये. खरंच काही काही माणसं न विसरण्यासारखी फक्त आठवणींच्या कवडशात राहणारी असतात. दुसऱ्या दिवशी शुक्राची चांदणी आकाशात असताना बस्त्यानं 4-5 बैलगाड्या करून त्यात आपल्या वाड्याचा पसारा भरून तो धनाचा मोठा हंडा आपल्या बैलगाडीत ठेवून आपल्या तानी, रुही आणि रामशासह तो उरणला निघून गेला. त्याच्या जाण्यानं मांजरीवाडीत नंतर एकही धनगर उरला नव्हता. त्यामुळे आता आमची मांजरीवाडी पूर्वीसारखी अगदी शांत शांत झाली होती. मी तुम्हाला माझ्या प्रत्येक कादंबरीतून आमच्या जाधवाच्या वाड्यातल्या मनू आजीसारखं सांगतेय की देव नेहमी चांगल्या माणसांना भोगायला लावतो, कारण मेल्यानंतर त्यांना स्वर्गसुख मिळणार म्हणून अगोदर त्यांनी दुःख भोगायचं असतं. आता हेच बघा ना, वाईट मुंगळ्या आपल्या कर्मानं गेला, पण त्याच्या दुःखानं चांगली रुही आयुष्यातनं उठली होती. देवाघरचा हा असा न्याय काय आहे हे मला तरी नाही माहिती, पण मी एकदा त्याला स्पष्ट विचारणार आहे बरं का. धनगर मुंगळ्याचं ते सातमाईंच्या मांजरीवाडीचं रामशा धनगरवाडी करायचं स्वप्न त्याच्याबरोबर संपून गेलं होतं. एकदा आमच्या वाड्यावर आजीला भेटायला आलेल्या किन्ना काकांना माझी आजी संशयानं पण सहजगत्या म्हणाली, अरे किन्ना, तो मुंगळ्या त्या दारूच्या बाटल्या घेऊन आराच्या हद्दीत का गेला असेल रे. आता त्याला आराबद्दल सगळं माहिती होतं. त्यात तू म्हणतोस तो रात्री जेवायला तुझ्या वाड्यात आला नव्हता, मग तो कोणाकडे गेला असेल रे. आणि किन्ना, त्या मुंगळ्याला तुझ्या इतकं जवळचं कोण असेल बरं. तसं किन्ना काकांना कळलं की आजी आपल्याला हे सगळं मुद्दाम विचारतीये. किन्ना काका म्हणाले, आये, मी तुझी, माझ्या आईची आणि सातमाईंची आण घेऊन सांगतो, त्या रात्री मी मुंगळ्याला माझ्या वाड्यावर बोलवलेलं नव्हतं. मी त्या 3 धनगरांचं लफडं झालं तेव्हा सकाळी त्याच्या वाड्यावर गेलो होतो. तेव्हा मीच त्याला ती धनगरांची मुंडकी पोलिसांच्या भानगडीत न पडता त्याच्या बांधावर जाळायला सांगितली होती. त्याने ती काळूरामकडून जाळून घेतली. तेव्हा मी आणि काही गावकरी तिथेच होतो. नंतर मी त्याला दुपारी माझ्या वाड्यावर दारू पिण्यासाठी बोलवलं होतं, तर तो म्हणाला माझ्या पोटात जरा गडबड आहे, नंतर कधीतरी येईन, आज येणार नाही. आणि मी माझ्या वाड्याकडे परत आलो. त्यानंतर मी त्याला पाहिलंसुद्धा नाही. सकाळी मला कावत्याने मुंगळ्याचं हे असं झालं म्हणून सांगितलं होतं. तरी आहे, त्या भडव्यानं माझं नाव घेऊन मला चांगलंच गोत्यात घातलं की. आजीच्या लक्षात आलं की किन्ना काका खरं बोलतोय आणि तिने पुन्हा मुंगळ्याचा विषय त्यांच्याकडे काढला नव्हता.
आमच्या मांजरीवाडीत ह्या अशा घटना भराभरा घडल्या होत्या. आमच्या आजीनं रोहिणी तिच्या नावावर केलेला रामशावाडा गुरुजींच्या नावावर केला, तेव्हा राणीनं आजीकडे येऊन शंकरच्या नावावर केलेली कातळाच्या जमिनीची कागदपत्र दिली आणि म्हणाली, आई ती कातळाची जमीनसुद्धा गुरुजींच्या नावावर करा. तेव्हा अचानक आमच्या 3 महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणाऱ्या गुरुजींना म्हातारपणी का होईना मुंगळ्याचा तो भला मोठा वाडा आणि आजूबाजूचा सगळा परिसर मिळाला होता, ज्याची त्यांनी कधी जन्मात अपेक्षा केली नव्हती. ज्या दिवशी गुरुजींच्या नावावरची ती सगळी कागदपत्रं आली, तेव्हा आजी आणि आत्यासह आमचा वाडा गुरुजींच्या बरोबर तो त्यांचा वाडा बघायला तिथे गेलो. त्यावेळी आम्ही सगळ्यांनी बघितलं की त्या मोठ्या वाड्याच्या अगदी आतल्या खोलीत इतर खोल्यांसारखीच सारवलेली जमीन नाही आहे, तर तिथे फक्त कातळाचा भुसा भरलेली जमीन आहे. तिथे विहिरीच्या तोंडा एवढा गोल खड्डा खणलेला होता. जणू त्या जागेतनं एखादा मोठा हंडा काढल्याचं तिथे स्पष्ट जाणवत होतं. त्या विहिरी एवढ्या खड्ड्याचा अर्थ मुंगळ्याला खरोखर गुप्तधनाचा हंडा मिळाला होता. माझी आजी गुरुजींना म्हणाली, गुरुजी आपल्या मुंगळ्याला इथे एखाद्या धनानं भरलेला हंडा मिळालेला असावा. पण गुरुजी, जरी गुप्तधन एखाद्याच्या नशिबात असलं तर ते खायला नशीब लागतं आणि ते त्या मुंगळ्याचं तसं नशीब नव्हतं. ते ऐकून गुरुजी मान हलवत खेदानं पुटपुटले, अर्थानामर्जेने दुःखम मर्जितानाम च रक्षणे आये दुःख व्यये दुःखम धिक्ठार्थम कष्टम संचिरत्रान. तेव्हा आजी त्यांच्याकडे बघत असताना गुरुजी म्हणाले, आजीबाई, याचा अर्थ असा आहे की एखादी संपत्ती मिळवण्यासाठी दुःख सहन करायला लागतं आणि नंतर ती संपत्ती मिळाल्यावर सुद्धा ती सांभाळण्यासाठी दुःख सोसायला लागतं. ती खर्च करताना दुःखाची भावना होते आणि अशा प्रकारे सर्वच दुःखदायक असलेल्या या संपत्तीचा धिक्कार असो. तेव्हा आजीबरोबर आम्ही सगळ्यांनी त्या रिकाम्या खड्ड्याकडे बघून माना हलवल्या. आमच्या मांजरीवाडीत मुंगळ्याचं पर्व अचानक सुरू झालं तसं ते अचानक संपून सुद्धा गेलं. पुढे कधी आमच्या वाड्यात मुंगळ्याचा विषय निघाला की माझी आजी खेदानं म्हणायची, माणसानं बी जिथे रुजतं तिथेच ते टाकावं, कातळावर टाकलेलं बी कधी रुजत नाही हे त्या धनगर मुंगळ्याला कळायला हवं होतं रे. रुही मुंगळ्याच्या या सगळ्या गडबडीत आमच्या इरली काकूंना 7वा महिना लागला आणि दाराशी दिवाळी येऊन उभी राहिली. पण ह्यावर्षी आमच्या मांजरीवाडीत आजीच्या सांगण्यावरनं कुणीही दिवाळी साजरी केली नव्हती, कारण ह्यावर्षी अनेक दुःखद घटना घडल्या होत्या. आमचे दाजी काका, इंदू आजी, अन्नी काका गेले होते. आमच्या कांता आजी गेल्या. नंतर रुहीचा भाऊ धर्म्या, ते 3 धनगर मुंगळ्या नाहक प्राणाला मुकले होते. त्या अगोदर आरा काकांनी 2 शेतकऱ्यांना, त्या 3 धनगरांना आणि 11 कुत्र्यांना तोडलं होतं. या सर्व घटनांचा दुखवटा म्हणून यंदा दिवाळी गावात कोणी साजरी करायची नाही असं ठरलं. गावानंही ते मान्य केलं. ह्या दिवाळीच्या सुट्टीत आमचे सुरेश रमेशदादा चिकोडे येऊन आले होते, तर कोल्हापूरहून आबांच्याबरोबर आमचे आत्मा तुकादादा घरी आले. त्यामुळे आमचा वाडा आनंदानं भरून गेला होता. जरी ह्यावर्षी गावात आणि आमच्या वाड्यात दिवाळी साजरी झाली नाही, तरी या दिवसात आमच्या प्रत्येक कुटुंबाच्या चुलीवर काहीतरी गोडधोड शिजत होतं. आमच्याबरोबर आमच्या सातमाईंनासुद्धा गोडधोड खायला मिळत होतं. या दिवसातच आमच्या आजीनं मुंगळ्याला सातमाईंच्या नावानं गावजेवण घातलं होतं आणि त्या जेवणावळीत आमच्या मंगी काकूंनी खास मुंगळ्यासाठी म्हणून तिखट जाळ मटण करून वडे तळले होते. या मुंगळ्याच्या गावजेवणाला सगळा गाव आला होता. फक्त आमच्या राणी काकू त्यांच्या आईला बरं नाही म्हणून आपल्या शंकर वामनला घेऊन परसूबरोबर 4 दिवस शिरगुप्पीला जाऊन राहिल्या होत्या. जेव्हा राणी काकू आपण 4 दिवस शिरगुप्पीला जातो असं आजीला सांगायला आल्या, त्यावेळी माझी आजी त्यांना म्हणाली, राणी, अगं आता 2 दिवसांनी मुंगळ्याच्या नावाचं गावजेवण आहे, ते आटोपून तू निघ. तशी तुझी आई बरी आहे ना? राणी काकू म्हणाल्या, आईचं आता झालंय वय, त्यामुळे मला गेलं पाहिजे आणि तसा तो मुंगळ्या काही आपल्या गावचा नव्हता, तेव्हा मला जायला लागेल. तेव्हा आजी ही बरं म्हणाली. खरं तर ज्यावेळी रुही बस्त्या मांजरीवाडीतून गेले तेव्हा परसू आणि राणींनी सुटकेचा निश्वास टाकला होता. आता अनेक वर्षांपासूनची त्यांच्या डोकीवरची ती टांगती तलवार नाहीशी झाली होती. त्यामुळे राणी काकूंनी आणि परसूनी 2 वेळा पूर्णावरणाचं जेवण सातमाईंना, आमच्या झपाट्याला आणि आमच्या वाड्याला घातलं होतं. मुंगळ्याच्या या गावजेवणावळी ताराकाकांच्या जेवणाच्या वेळी जसं त्यांच्या स्वयंपाकात किडे वळवळले तसा काही प्रकार घडला नव्हता. सगळं ठीकठाक झालं होतं.
आजीने मुंगळ्याला पान वाढताना धर्म्याच्या नावानं सुद्धा पान ठेवलं आणि त्याच रात्री तो प्रकार घडला. मुंगळ्याचं गाव जेवण आटोपलं तेव्हा साधारण 11 वाजत आले होते. रात्री तातू पुढचं दार बंद करत असताना आजी आत्याला आणि आमच्या आयांना म्हणाली, आता भांडी वगैरे विहिरीवर ठेवली आहेत, ती सकाळी घासून घ्या, आता जा सगळे झोपायला. तेव्हाच आनंदी आत्याला वाटलं बाहेर ज्या चुली स्वयंपाकासाठी मांडल्या होत्या त्या सगळ्या नीट विझवल्या आहेत ना ते बघावं, कारण बाहेर जोराचं वारं सुटलं होतं. जर एखादी चूल नीट विझवली नसेल तर वाऱ्यामुळे एखादी उडलेली ठिणगी काही अनर्थ घडवू शकते. त्या शंकेनं आत्या तातूला बरोबर घेऊन त्या चुली तपासायला पुढचं दार उघडून बाहेर गेली. आत्यानी सगळ्या चुली नीट तपासल्या, ते नीट विझल्या होत्या. ती आणि तातू जाण्यास निघाले तर अचानक दोघे एकदम घाबरून थांबले. त्यांनी बघितलं तर दुपारी जिथे समोरच्या बाजूला मुंगळ्याचं पान मांडलं होतं त्या जागी मुंगळ्या रडत उभा राहून दाजी काकांच्या वाड्याकडे बोट दाखवत होता. त्याला बघून तातू आणि आत्यानं घाबरून चटकन वाड्यात येऊन दाराला कडी लावली होती. आणि आजीला जेव्हा त्या दोघांनी हे सांगितलं तेव्हा आजी आत्याला म्हणाली, अगं आनंदे, राणी मुंगळ्याच्या जेवणावळीला आली नाही ना, याचं कदाचित त्या मुंगळ्याला वाईट वाटलं असणार. नाही तर मागे राणीनं शंकराला त्याच्या पायावर घालून त्याला भाऊ करून शंकरचा मामा केलं होतं ना, त्यामुळं मुंगळ्या दुःखानं दाजी काकांच्या वाड्याकडे बोट दाखवून रडत असावा. तेव्हा माझी हुशार आत्या म्हणाली, आये, मुंगळ्या काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा आम्ही घाबरून आत पळालो. तेव्हा आजीलाही नंतर मुंगळ्याचं ते रडणं आणि दाजी काकांच्या वाड्याकडे बोट दाखवणं विचित्र वाटलं. तरी भूतयोनीबद्दल विसरणं चांगलं म्हणून नंतर ती त्याबद्दल काही बोलली नाही. आत्याला आणि तातूला सुद्धा तिने ते विसरून जायला सांगितलं. त्या रात्री आमच्या वाड्यातल्या सगळ्यांनी वेगवेगळे तर्क काढले होते. तरीसुद्धा मुंगळ्याच्या या खुनात परसू आणि राणीचा हात आहे असा थोडाही संशय कोणालाच आला नव्हता आणि यायचा प्रश्नही नव्हता. दिवाळी आली तशी ती संपून गेली. आपली दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर आमचे सुरेश रमेशदादा भरपूर फराळाचे डबे घेऊन चिकोडीला निघून गेले तर आत्मा तुकादादा आबांबरोबर कोल्हापूरला गेले. दिवाळीच्या पाठोपाठ आमची प्रसिद्ध कोल्हापूरच्या अंबाबाईची जत्रा आली होती. तरी ह्या वर्षी त्या जत्रेला जाण्यासाठी गावातल्या कुणीही बैलगाड्या जोडल्या नव्हत्या, कारण ह्या आमच्या मांजरीवाडीतल्या त्या मृत्यूच्या थैमानानं आंबेच्या जत्रेला सगळ्या गावानं एकत्र मिळून जायचं ही गावप्रथा यावेळी प्रथमच मोडली गेली होती. आमचे आबा मात्र येऊन फक्त आमच्या एकट्या इरली काकूंना आंबेच्या पायावर घालण्यासाठी घेऊन गेले. लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना घेऊन परत आले. पण गाव मात्र आंबेच्या जत्रेला गेलं नाही म्हणून इरली काकूंबरोबर आमचे रामदास काका काही आंबेच्या पालखीला गेले नव्हते. कारण गावच्या नियमांचं पालन सगळ्यांनी सारखं करावं या मताचे ते आणि माझी आजी होती. या सगळ्या घटनांचं वाईट कालचक्र आमच्या मांजरीवाडीत फिरलं होतं. तरी आता आमच्या इरली काकूंच्या चांगल्या वागण्यामुळे आमच्या वाड्यावर कसलंच काळं सावट राहिलेलं नव्हतं. उलट वाडा सखाच्या येण्याच्या प्रतीक्षेत फार आनंदात होता. दिवाळी संपली. अंबाची आणि शिरगुप्पीच्या म्हाळसादेवीची जत्रा संपली. या म्हाळसादेवीच्या जत्रेत आराकाका आणि किन्ना काकानंतर कुणीही मांजरीवाडीतलं बैलांच्या धावण्याच्या शर्यतीत भागच घेतला नव्हता किंवा त्या यात्रेलाही कुणी गेलं नव्हतं. आराकाकांनंतर फक्त एकदाच किन्ना काकांनी त्या बैलांच्या धावण्याच्या शर्यतीत भाग घेऊन लवकुश नसल्यामुळे ते ढाल जिंकून आले. तरी त्या ढालीचा आनंद काही गावानं त्यांना घेऊ दिला नव्हता आणि त्यानंतर पुन्हा कधीही किन्ना काका त्या शर्यतीच्या भानगडीत पडले नाहीत. या सगळ्या धावपळीत आमच्या वार्षिक परीक्षा जवळ आल्या होत्या. त्यामुळे गुरुजी आम्हा मुलांना रात्रंदिवस शिकवण्यात मग्न होते. विशेषतः ते यमीला विशेष लक्ष देऊन शिकवत असत. कधी आम्ही संध्याकाळी सगळी मुलं अभ्यास करताना मला अचानक त्या सगळ्या जुन्या आठवणी पुन्हा पुन्हा माझ्या मनात येत. त्या दिवाळीच्या दिवशी आम्ही मुलं किती मजा करायचो. दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी असं ओरडत किती खोबऱ्याच्या वाट्या गोळा करायचो, खायचो. पण आता ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पोरं मनसोक्त खेळत होतो, हुंदडत होतो, तेच आमचे दादा आता आमच्यापासून दूर होते. त्यावेळी मला आमच्या आराकाकांच्या लवकुशची सुद्धा फार आठवण येत असे. त्यांचं ते जिंकल्यानंतर वाजत गाजत गावात आणि आमच्या सातमाईंच्या पारावर येणं ही सगळी मजाच संपली होती. उरल्या होत्या त्या फक्त गोड आठवणी. आम्हा मुलांचा अभ्यास नीट चालला होता. आमची बिचारी यमी अभ्यासरूपी वाळूचे कण रगडून रगडून पास होण्याचं तेल काढायचा प्रयत्न करत होती. त्यातच आमच्या इरली काकूंना 8वा महिना लागला आणि नाही म्हटलं तरी आमचा सगळा वाडा आजीसह अस्वस्थ झालेला होता.
तसा आमच्या आजीचा, आम्हा सगळ्यांचा, आमच्या सातमाईंवर पूर्ण विश्वास होता. तरी कधी काय होतं, कधी अतिविश्वासानंही मन उगाचच शंकित होतं आणि आमचंसुद्धा तसंच झालं होतं. त्यात इरली काकूंना मुलगी झाली तर. आता आम्ही सगळे एवढे अस्वस्थ असताना आमच्या इरली काकू मात्र शांत होत्या. त्यांचा पूर्ण विश्वास होता की तिचा गेलेला सखाच परत येणार आहे. पण माझी वयोमानानं थकलेली आजी मात्र इरली काकूंच्या चिंतेनं पुढं काय होणार आहे म्हणून सतत विचार करून ती बहुतेक वेळा इरली काकूंना घेऊन सातमाईंच्या पारावरच जाऊन बसलेली असे. या दिवसात तिने 3-4 वेळा आमच्या झपाट्यालाही जेवणाचं पान ठेवून कोंबडं कापलं होतं आणि गेलेल्या सखाला तर सातमाईंच्या बरोबर रोजच पान ठेवलं जात असे. आणि हे सगळं कमी म्हणून आजीने आणि आत्यानं आमच्या लिंबोणी काकांना सांगून कधीही त्यांनी विश्वास न ठेवणाऱ्या शिवाभक्ताकडून वेताळाला, म्हसोबाला, बाभळीवरच्या हाडळणींना 2-3 वेळा बाभळीच्या रानात पानंसुद्धा ठेवली. शेतातल्या बांधावरच्या विहिरीतल्या सगळ्या झपाट्यांना पानं ठेवली. आमचे नागो काका रोज इरली काकूंवरनं हळद, कुंकू, लिंबू कापून इथे तिथे फेकतच होते. एकदा त्यांनी दूध न पिणाऱ्या इरली काकूंना 2 झाडूचे हलकेच फटकारे देऊन छू छू केलं तेव्हा कळमळत असलं तरी इरली काकूंनी दूध पिणं सुरू केलं होतं. हे सगळं करता करता आमचा वाडा आमच्या इरली काकूंच्या मोठ्या पोटाकडे बघत थकून बसला होता. तसं आमच्याबरोबर सगळ्या गावाचे डोळे इरली काकूंवर लागले होते. रोज गावातलं कोणी ना कोणी आमच्या इरली काकूंना भेटून त्यांची चौकशी करून जात होतं. आमच्या दौलती काकांनी, लिंबोणी काकांनी, राम काकांनी, परसूदादांनी, सदप्पा काकांनी, किन्ना काकांनी आणि जैता काकांनी सखाच्या स्वागतासाठी या सगळ्यांनी मिळून मोठं गावजेवण घातलं. त्यावेळी प्रत्येक घराकडून, वाड्याकडून इरली काकूंना सखाच्या नावाच्या अनेक भेटवस्तू आल्या. त्या सगळ्या भेटवस्तूंवर आमच्या प्रिय सखारामास अमुक अमुककडून सप्रेम भेट असं लिहिलेलं होतं. आणि हे सगळं इरली काकूंना 8वा महिना लागला तेव्हा चालू झालं होतं. एकदा दुमी आणि गंगी काकूंनी सखासाठी म्हणून अंगडी टोपडी आणली, एक सोन्याची साखळी आणून दिली आणि त्या आजीला म्हणाल्या, "आये, सखा आल्याबरोबर त्याच्या गळ्यात ही साखळी घाल, त्याच्या लाकेटात अंबाबाईचा अंगार आहे." हे सगळं काही माझी आजी आणि आत्या चिंतेनं डोक्याला हात लावून बघत होत्या. त्यांना फक्त एकच चिंता वाटत होती की सखा कुठल्या रूपात परत येणार आहे. इरली काकू मात्र हसत हसत आपल्या सखाची वाट बघत होत्या. 8वा महिना संपता संपता आबा आजोबांचा सगळा वाडा आमच्या वाड्यात कोल्हापूरहून राहायलाच आला. याच दरम्यान आमचे गुरुजी एकदा स्वतःच्या म्हणजे मुंगळ्याच्या वाड्यात जाऊन आले आणि आल्यावर आजीला म्हणाले, "आजीबाई, कधी ती रुही धनगरीण आपल्या वाड्यात आली तर त्यांना माझ्यातर्फे धन्यवाद सांगा, मी ते त्यांना सांगायला विसरलो होतो." त्यावेळी माझी आजी त्यांना म्हणाली, "गुरुजी, आता तुम्ही आमचे आहात, आम्ही तुम्हाला दुसरीकडे कुठेही राहू देणार नाही. मला वाटतं तुम्ही तुमचा तो वाडा कोणाला तरी भाड्यानं द्यावा, म्हणजे निदान तुमच्या हातात 4 पैसे येतील." गुरुजी म्हणाले, "आजीबाई, एकदा का मुलांच्या परीक्षा संपल्या की त्या वाड्याचं काय करायचं यासंबंधी मी घेणार आहे निर्णय. तूर्त तो वाडा बंद राहू द्या." आणि आजीने मान हलवली. या सगळ्या गडबडीत आमचा वाडा असताना आजीच्या स्वप्नात 2 वेळा मुंगळ्या रडत येऊन दाजी काकांच्या वाड्याकडे बोट दाखवून रडत राहिला होता आणि तो असं का करतोय हे काही आजीला कळलेलं नव्हतं. श्रोतेहो, हे प्रकरण इथे संपलेलं आहे. पुढचं प्रकरण ऐकण्यासाठी भेटूयात उद्या दीपक रेगे कथाकथन वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार श्रोतेहो.